नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून जयंत जोशी यांनी शब्दांकन केलेला एक फार सुंदर प्रसंग तुमच्याशी शेअर करते. आणि त्या पोस्टचं शीर्षकच असं आहे की काळजाचा तुकडा करून आपल्या मुलांना घडवणाऱ्या सगळ्या आयांसाठी, म्हणजे आईसाठी ही पोस्ट आहे. खूप सुंदर आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल. ऐकूया. नवी दिल्लीत ग्रँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सगळीकडे कॅमेऱ्यांचे फ्लॅश झळकत होते. सुरक्षा रक्षक वॉकी टॉकीवर संभाषण करत होते. सुटाबुटातल्या लोकांची लगबग सुरू होती. मंत्री, व्यापारी, मान्यवर प्रतिष्ठित आणि परदेशी पाहुण्यांनी हॉल गच्च भरलेला होता. पहिल्या रांगेत देशातले सर्वात शक्तिशाली स्त्री पुरुष बसलेले होते. तिसऱ्या रांगेतल्या एका कोपऱ्याच्या खुर्चीत एक फिकट रंगाची कॉटन साडी परिधान केलेली स्त्री बसलेली होती. तिची उपस्थिती तशी काही फार कोणाच्या नजरेत येण्यासारखी नव्हती. त्या स्त्रीचं नाव होतं लक्ष्मी पिचाई. आता ती कोण आहे हे फार थोड्या लोकांना माहिती होतं, कारण प्रकाश झोतात होता त्या स्त्रीचा मुलगा सुंदर पिचाई, गुगलचा CEO आणि भारताची शान. सुंदर पिचाई असा हा माणूस ज्यानं या पदावर पोहोचण्यासाठी अनेक अग्निदिव्य पार केली होती. आणि त्या दिवशीच्या संध्याकाळी भारत सरकारकडून या भरतपुत्राला गौरवण्यात येणार होतं. त्याचा सत्कार ही दुर्मिळ घटना होती. यासाठी देशातल्या हुशार मान्यवरांना एकत्र आणलेलं होतं. सुंदरची नजर सारखी आईकडे वळत होती. तिला असं आपल्याकडे लक्ष दिलेलं आवडत नव्हतं. ती शांतपणे मांडीवर हात ठेवून बसली होती, मात्र तिचे डोळे शांत भावनेनं भरून आलेले होते. पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाला सुरुवात झाली. अत्यंत प्रभावी शब्दांनी आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास, त्यासाठी घेतलेले कष्ट आणि मूलभूत संस्कार यांनी ओतप्रोत भरलेलं ते भाषण अत्यंत सुंदर होतं. त्यांनी उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि कलाकारांच्या नावांचा उल्लेख केला, ज्यामुळे खरं तर उपस्थितांमध्ये आणखी उत्साह संचारला. मग त्यांचा आवाज गहिवरला आणि ते म्हणाले, आज आम्ही काही केवळ सुंदर पिचाई यांचा सन्मान नाही करतो, तर आम्ही अशा एका मातेच्या जीवन प्रवासाचा सन्मान करतो आहोत, जिने आपल्या मुलाला शिकता यावं म्हणून एकेकाळी आपलं जेवण सोडलं होतं. आता सुंदरच्या हृदयाची धडधड वाढली. त्यानं हे कधीच जाहीरपणे सांगितलेलं नव्हतं. सभागृहामध्ये नीरव शांतता पसरली. कॅमेरे हा प्रसंग टिपण्यासाठी फिरले. लोकांनी आजूबाजूला आपल्या नजरा वळवल्या. मोदीजी शांतपणे व्यासपीठावरनं उतरले, पण ते सुंदरच्या दिशेने गेले नाहीत, तर ते गेले त्या तिसऱ्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या सामान्य कॉटनची फिकट रंगाची साडी परिधान केलेल्या स्त्रीपाशी. लक्ष्मी गोंधळली. तिने वर पाहिलं. तिचे हात थरथरले. प्रत्येकाचा जणू श्वास रोखला गेला. त्यावेळी मोदीजी त्यांच्यासमोर अत्यंत नम्रपणे उद्गारले, केवळ तुमच्या त्यागानं हे शक्य झालं. आणि मोदीजींनी वाकून त्या माऊलीला चरणस्पर्श करून नमस्कार केला. संपूर्ण हॉल निशब्द झाला. धडाधड कॅमेऱ्यांचे फ्लॅश झगमगले. वार्ताहरांची धावपळ झाली. सुंदरचे डोळे अश्रूने डबडबले. त्यांनी अशी अपेक्षा स्वप्नातही केली नव्हती. त्यानं अनेक वर्ष सिलिकॉन व्हॅलीत घालवली होती. अनेक राष्ट्रांच्या अध्यक्षांशी, पंतप्रधानांशी, राजांशी तिथे त्याची भेट झाली होती, पण कोणीच त्याच्या आईचा असा सन्मान केला नव्हता. लक्ष्मीनं उभं राहायचा प्रयत्न केला. मोदीजींनी तिला आधार दिला आणि हळुवारपणे त्यांनी तिला स्टेजसमोर सर्व उपस्थितांच्या समोर उभं केलं. तिनं विरोध केला, पण मोदीजींनी खंबीरपणे तिला उभं केलं आणि उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा गजर केला. सुंदर अत्यानंदानं त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. जेव्हा तो स्टेजवर आपल्या आईबरोबर उभा होता, तेव्हा भूतकाळातल्या आठवणींनी त्याच्या मनात गर्दी केली. त्याला आठवलं आपले चेन्नईतले रंग उडालेले 2 खोल्यांचं घर, ज्या घरात साधा फ्रीजसुद्धा नव्हता.
सुंदरचे वडील एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करत होते. ते घरी नकाशे आणि सोल्डरिंग वायर आणत. आपल्या मुलांना खेळणी आणण्याची सुद्धा ऐपत नव्हती, म्हणून ते मुलांना तुटके फुटके रेडिओ घेऊन देत असत, जेणेकरून ते उघडून ते शिकतील असं त्यांना वाटायचं. सुंदर तासनतास त्यांना प्रश्न विचारायचा. त्याची आई त्याला धान्याच्या दाण्यांचा उपयोग करून गणित शिकवायची. सुंदरला जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा त्याच्या आईनं आपल्या लग्नातल्या सोन्याच्या बांगड्या विकल्या होत्या. हे त्याच्या आईनं कोणाला कधीही सांगितलं नाही. ती फक्त म्हणत असे, आपण करू व्यवस्था सगळी. शाळेत असताना सुंदर अतिशय शांत मुलगा होता. तो कधीही आक्रमक नव्हता, पण चौकस खूप होता. त्याचे शिक्षक म्हणायचे की सुंदरची स्मरणशक्ती ना आरशासारखी आहे. एकदा डायल केलेला नंबर अथवा लिहिलेला कोड त्याचा तोंड पाठ व्हायचा. कधी कधी त्याचे शाळेतले मित्र त्याच्या जुन्या बुटांवरनं आणि घरून आणलेल्या डब्यावरनं त्याची थट्टा करत, पण त्याने कधीही कोणाला प्रत्युत्तर केलं नाही. तो केवळ स्मित करायचा आणि तिथून काढता पाय घ्यायचा. कधी कधी घरी रात्री लाईट गेल्यामुळे पंखे चालत नसायचे. सुंदर आणि त्याचा भाऊ जमिनीवर झोपलेले असताना घामाघूम व्हायचे. त्यावेळी त्यांची आई त्यांना पुठ्ठ्यानं कित्येक तास न झोपता वारा घालायची आणि सकाळी लवकर उठून कामाला लागायची. जेव्हा सुंदरला अमेरिकेत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा आपण जाऊ शकू याचा सुंदरला विश्वास नव्हता, कारण अमेरिकेत जाण्याचं तिकीट फार महाग होतं. पण आई म्हणाली, तू जा, मी बँकेशी बोलते. पण ती बँकेशी बोलली नाही. तिने आपल्या जवळचा शेवटचा सोन्याचा दागिना विकला आणि आज दिल्लीतल्या अतिशय मानाच्या प्रतिष्ठित हॉलमध्ये आपल्या आईबरोबर भारताच्या पंतप्रधानांच्या समोर स्टेजवर सुंदर उभा होता. क्षणभर त्याला संपूर्ण जगाचा विसर पडला. त्याला फक्त आईचा संथ सौम्य श्वास आणि तिच्या हातांची ऊब जाणवत होती. पत्रकारांनी या तंत्रज्ञानाच्या सम्राटाविषयी आणि पंतप्रधानाबद्दल अनेक लेख प्रसिद्ध केले, पण सुंदरच्या आठवणीत राहिली ती त्या सन्मानाची संध्याकाळ आणि त्या दिवशीची रात्र. शांतपणे हॉटेलवर परतल्यावर आईनं लहानपणीसारखा त्याचा हात हातात घेऊन म्हटलं, तू विसरला नाहीस, एवढंच मला पुरेसं आहे. त्यावर सुंदर उत्तरला, आई, तू कधीही काहीही मागितलं नाहीस, हेच आम्हाला कधीही विसर न पडण्याचं कारण आहे. श्रोतेहो, आपल्या मुलांच्या प्रती आईची माया, प्रेम, त्यांना घडवण्याचा ध्यास, त्यांना संस्कार देण्याची तिची धडपड ही अशीच असते. म्हणूनच प्रत्येक आई ही मोठी असते, मनानं आणि मानानं सुद्धा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.